सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केलेला आहे. ते प्रकरण समोर कसं आलं, आईला कसं कळलं? ज्या वेळेस मुली ओरडली त्याच वेळेस, ज्यावेळेस कृती झाली त्यावेळेस आईला आवाज आल्याने आई त्या ठिकाणी गेली आणि ते आईने पाहिलं. हा जो आरोपी आहे तो घटनास्थळावरून पळ काढला होता, त्यानंतर किती दिवसाला अटक करण्यात आली आणि कुठून अटक करण्यात आली? आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केलं आहे का आणि किती दिवसाची पोलीस कोठडीमध्ये सोडण्यात आली? आज आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडनं त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत. परंतु अशा गोष्टी घडत आहेत, अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचा आमिष देऊ नये असं सांगितलं. पालकांना काय आमंत्रण, मुलं सुरक्षित कशी राखली याबद्दल सांगा. पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहायला पाहिजे असं नाही, आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.